गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. सुप्रभात मंडळी, सार्थक गुरके व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे संडे आणि आज आमचा प्लॅन झालेला आहे त्र्यंबकेश्वरला जायचा. तर ॲक्च्युली निघायचं होतं एक 6 वाजता आणि आता वाजलेत 7:15. सो ऑलरेडी आपण 2 तास तरी लेट झालेलोच आहोत. आता इथून आधी तन्मयला भेटणार आहेत आपण. तन्मय आपल्यासोबतच. ॲक्च्युली तन्मयनेच उशीर केला आहे. मी बरोबर 5:30लाच उठलो होतो आणि हा फोन सायलेंटवर ठेवून झोपला होता, त्याच्यामुळे उशीर झाला आहे. पण ठीक आहे, नाशिक काय लांब नाही आहे आणि एक 3 तास तरी लागतील आपल्याला. आता पहिला फटाफट आधी आपण पेट्रोल भरणार आहेत आणि तन्मय मला भेटेल डायरेक्ट पतरी पूलच्या इथे कल्याणला आणि मग तिथून आम्ही कंटिन्यू करू. तर आजचा प्लॅन आहे त्र्यंबकेश्वरला जायचं आणि जर वेळ मिळालाच तर अंजनेरीला पण जायचं आहे असा प्लॅन तर केला आहे. बट तो एक 2 तासाचा 2-2.5 तासाचा ट्रेक आहे आणि आता ऑलरेडी इकडे लेट झालं आहे, त्याच्यामुळे पुढचा काही अजून प्लॅन केला नाही आहे. सो बघू पुढे किती वेळ लागतो आहे आणि नाशिक हायवेला पण किती जर ट्रॅफिक वगैरे लागलं तर आपल्याला पोचायला सुद्धा थोडा वेळ लागेल. मग तसं पुढे डिसिजन घेता येईल आपल्याला. तर बघत राहा पुढं व्हिडिओ जर आवडत असतील माझ्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटू पुढे व्हिडिओमध्ये. पेट्रोलची टाकी फुल केली आहे आणि निघालो आहे पुढे. तर इथे तन्मय ऑलरेडी येऊन थांबला आहे. आता त्याला भेटतो आणि मग पुढे निघू. ॲक्च्युली बघू आता कुठून कसं जायचं ते. एक सरळ गांधारीच्या ब्रिजवरून जाऊ शकतो आतून आतल्या रोडने किंवा सरळ भिवंडीच्या बाहेर मेन हायवेनेच जाऊ, ते सरळ बरं पडेल. ॲक्च्युली इकडून गेलं ना की थोडा ट्रॅफिक लागतं मेन हायवेला आणि त्याच्यामुळे मग आतला रोड बरा पडतो. पण आतला रोड थोडा खराब आहे, तर बाईकला तरी काय एवढं वाटत नाही आपल्या, पण थोडा खड्डे वगैरे असल्यामुळे कंटाळा येतो. तन्मय थांबला इथे, चहा पितोय. भेटू आपण त्याला. तन्मय आगळे आहेत आपल्यासोबतच. ग्लोव्ज विसरलो घरी. अरे मी आणणार होतो, मी तुला कॉल करणार होतो. तुझेच ग्लोव्ज माझ्याकडे आहेत. माहिती आहे मला ते छोटेवाले. मग मी बोललो तुझे ते तू वापरतोस ना रायनॉक्सवाले. अरे नेमकं मी गडबड निघायच्या ना घरात विसरलो, घेतलेच नाही. मला कॉल करतोस ना, आणले असते त्यांना. चेक करून घे ना एकदा. हां ठीक आहे. रोड खूप छान केला आहे आता, मस्त असा हायवे. आता जर अजून पुढे एकदम पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर थोडं डिस्टन्स कव्हर करायला पण थोडा कमी वेळ लागेल. आता पण भिवंडीमध्ये ॲक्च्युली ना आता तिकडे पाऊस गेला आहे, त्याच्यामुळे रेन जॅकेट काढावं लागणार आहे आणि जरा गरम व्हायला लागलं आहे. तर जिथं नाश्ता करायला थांबू तिथे रेन जॅकेट काढून टाकतो, कारण काय व्हेंटिलेशन होत नाही. थोडा
पाऊस नसेल तर आपल्याला डिस्टन्स कव्हर करू लवकर आणि जर जमलंच तर मग अजून 2-3 पॉईंट करता येतील तिकडे. आता मस्त मोकळं वातावरण होतं आणि आता पुन्हा पाऊस भरला आहे. आता मागे थोडा भरला होता असं वाटतं आता लगेच येईल, कारण आता जॅकेट काढायचा विचार केला आणि पाऊस पुन्हा भरला आहे. पण असं वाटत नाही आता परत पडेल. आणि रोड पण मस्त मोकळा आहे, गाडी चालवायला तरी मजा येते. फक्त मध्ये मध्ये डायव्हर्जनमुळे थोडा ब्रेक लागतोय. ॲक्च्युली लागली आहे खूपच भूक आणि नाश्ता करायला असं चांगलासा काही मिळत नाही आहे. तर एक लास्ट टाईम आम्ही थांबलो होतो तिथेच मोस्टली थांबायचा विचार आहे, किंवा मग कसारा घाटच्या आधी तिथे नाश्ता वगैरे करू थोडा आणि मग पुढे निघू. की तुम्ही बघू शकता माझ्या गाडीचा एक्सपल्स 200 आहे, वॉबलिंग इश्यू आहे, पूर्ण हलतो आहे. आणि हा ॲक्च्युली मी आता टॉप बॉक्स काढला आहे म्हणून, तर टॉप बॉक्स जर लावला तर एवढी गाडी हलते, पूर्ण टायर पूर्ण वबल होतो. आणि हे मी अगदी गाडी घेतल्यापासून हा इश्यू आहे. त्या गाडीला माझ्या 2 वर्ष झाली. सगळं मी टायर चेक केलेत, रिम चेंज केल्या, इवन फोक आउट काढला आहे, सगळं झालं आहे. तरीसुद्धा हा इश्यू सॉल्व नाही केला आहे अजूनही शोरूमवाल्यांनी. दरवेळी मी फक्त त्यांना पैसे देतो आहे, सोल्युशन काहीच निघालं नाही. तर कोणाकडे जर ह्याचं सोल्युशन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, नक्की ट्राय करतो. तर फायनली नाश्ता करायला थांबलो आहे आता. साई सागर हॉटेल आहे. लास्ट टाईम पण मी आत्ता जस्ट रिसेंटली गेलो होतो, तर मग चांगलं होतं फूड. तर आता नाश्ता करू आपण आणि निघू फटाफट. ती गाडी आपल्याला लागल्या तिकडे, हॉटेल साई सागर. फटाफट नाश्ता करूया, चला देन. तर नाश्ता करून आता निघालो आहे. ॲक्च्युली तन्मयचा गोप्रोचा माईकची सेटिंग काही होत नाही आहे, बॅकग्राऊंड नॉईज खूपच घेतो आहे. माईक वगैरे पण चांगला आहे आणि सगळं चेक केलं आहे आपण, तरीसुद्धा नॉईज काही जात नाही आहे. तर तेच थोडा वेळ आमचा गेला त्याच्यामध्ये, थोडा सेटिंग्स वगैरे करायमध्ये. आणि आता निघालो आहे, वाजलेत आता 10:30. ॲक्च्युली झालेला आहे उशीर, पण ठीक आहे. आता जरा जॅकेट मी काढलं आहे, रेन जॅकेट काढलं आहे, तर थोडं मला खूप बरं वाटतं. एवढं थंड हवा लागते मस्त. चल चल. आज पूर्ण एकदम राईड आरामात चालली आहे, कसली घाई नाही, सगळं आरामात. अर्धा वेळ तर त्या गोप्रोच्या सेटिंगमध्येच जातो आहे, माईक चेक करण्यामध्ये. आता आपण कसारा घाटाच्या पायथ्यालात आणि कसारा घाट सुरू होईल. मोस्टली आम्ही लास्ट इयर पण जो ट्रेक केला होता हरियर, तेव्हा तर खूपच पाऊस होता. ऑलमोस्ट म्हणजे आम्ही इथून घाटातूनच आम्ही इथे थांबलेलो मस्त नाश्ता वगैरे करायला. आणि एवढा पाऊस होता की थंडी वगैरे खूपच लागत होती. आम्ही इथूनच रिटर्न जायचा प्लॅन केला होता, पण गेलो आम्ही पुढे. हा मोस्टली इथे सगळे चहा नाश्ता वगैरे तुम्हाला इकडे मिळून जाईल. तर मोस्टली आम्ही जेव्हा राईडला वगैरे येतो तेव्हा इकडेच थांबतो. आता आम्ही 2घच जण होतो, तर म्हटलं आम्ही थोडा हॉटेलमध्येच थांबलो, कारण थोडं ते गोप्रोचं वगैरे पण बघायचं होतं त्याच्यामुळे. आता घाट सुरू झाला आहे.
ॲक्च्युली पावसामध्ये ना राईड करायची मजा वेगळीच असते. थोडं सांभाळून पण हे करावं लागतं. पाऊस जर जास्त असेल तर थोडं स्लिपरी होतं, थोडा गाडी पळवायला सुद्धा थोडी भीती वाटते. आणि आजकाल काय आहे की जरी आपण जरी सरळ चालवत असेल तरी समोरचा सरळ चालवेल असं नाही आहे. नाशिक 54 किलोमीटर्स. ट्रकवाल्यांपासून थोडं सावधच राहायचं. आणि तर त्यांना छोट्या गाड्यांचा अंदाज नसतो, ते कसेही चालवतात मोठे गाड्या. आणि आपल्याला काय एक धक्का जरी बसला तरी खूप आहे. जबरदस्त असा व्ह्यू दिसतो आपल्याला. मस्त खालून ट्रॅक जातोय आणि ट्रेन जाते. कसारा घाट आहे हा. मस्त सुंदर वातावरण झालंय. पूर्ण समोरचे जे डोंगर दिसत आहेत ते पूर्णपणे धुक्यामध्ये झालेत आणि पूर्ण अशी हिरवळ झाली आहे. इकडे साईडला पूर्ण असे डोंगर समोर पण दिसत दिसत पण नाही आहे डोंगर, एवढा धुकं आहे. आणि पुढे पुढे गेल्यावरती तर अजून भारी खूपच आतला जो रोड आहे. आता तरी आपण हायवेला आता इगतपुरीमध्ये होत आपण, नंतर आतल्या रोडला गेल्यानंतर तर खूप एवढं सुंदर वाटतं ना. वरती आपल्याला सगळे डोंगर दिसतात. पुन्हा सप्तशृंगीचा पण आपल्याला डोंगर दिसतो. खूप छान वाटतं. श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ. ॲक्च्युली कपिलधारा तीर्थक्षेत्राला पण आपण लास्ट टाईम गेलो आहे. त्याचा व्लॉग अजून मी टाकला नाही आहे, तर त्याचा व्लॉग पण येईलच लवकरच. सो तो पण एकदा हे करणार. आणि आत्ता आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वर. आता एक 39 किलोमीटर्स आहे इथून. चला आता मस्त आतला गावामधला रोड झाला आहे चालू. एक आपण सरळ जरी गेलो तरी पुढूनही 2 रूट आहेत, पण हा वैतरणा डॅमच्या इकडून जातो. वैतरणा धरण जे आहे मोठं तो तिकडून जातो. त्यामुळे म्हणून मी आपला की हा रूट पकडला आहे. आणि असं काही जास्त डिफरन्स नाही आहे, एक 2-3 मिनटाचाच डिफरन्स आहे, म्हणून आम्ही इकडूनच जातो आहे. तर एक ऑलमोस्ट आता एक 50 मिनिट्स लागतील इथून. मस्त दोन्ही बाजूला झाडं आणि रोड मस्त छोटा. राईड करायला काय भारी वाटतं यार. सूप म्हणतात ना ते हेच. बघू शकता हा संपूर्ण वैतरणा डॅम आहे. वैतरणाचे धरण आहे आणि काय व्ह्यू आहे यार मस्त. आता तरी आता पाऊस नाही एवढा म्हणून, नाही तर हे पूर्ण हे भरलं असतं. कारण लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हा हे पूर्ण भरलं होतं आणि अक्षरशः पाणी पूर्ण गढूळ झालं होतं पावसामुळे. आता अजून एवढा पाऊस पडला नाही आहे, नाहीतर हे जे घरं वगैरे दिसत आहेत ते अगदी तिकडपर्यंत पाणी पूर्ण भरतं. तर चला निघूया आता.
जबरदस्त वाटते. मस्त डोंगररांगा आणि त्याच्यामध्ये आम्ही फोटो काढत होतो. हिरवागार डोंगर आणि त्याच्यावरती मस्त ऊन पडलंय, उन्हाची चादर पडली आहे त्याच्यावरती आणि खूप मनमोहक असं दृश्य आहे. फायनली आपण पोचलोय नाशिकमध्ये. इथे लेफ्ट साइडला मोठा समर्थांचा मोठा मठ आहे, आश्रम आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपेठ खूप सुंदर आहे. तिकडे पण बघू, आपण जाऊ वेळ मिळालाच तर. गर्दी तर दिसतेच आहे. कॅमेरा अरे बाप रे, गर्दी खूपच आहे संडे. आता आपण त्र्यंबकेश्वरच्या इथे दरवाजासमोर उभे आपण, इथे एंट्री आहे आणि इकडे बघू शकतो लाईन पूर्ण आहे, अगदी लाईन पूर्ण गेटपर्यंत आहे. त्याच्यामुळे जवळजवळ 3 तास तरी लागतील असं बोलतात. पूर्ण लाईन अगदी बाहेर, पार्किंगच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथून डायरेक्ट इथूनच दर्शन घेणार आणि आपल्या इथे स्वामी समर्थांचा मोठा मठ आहे येताना, जसं म्हटलं मी, आता तिथे आम्ही जाणार आहोत आणि इथून आम्ही आता दर्शन घेऊन निघतो आहे. खूप लाईन आहे आणि संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे. तन्मय पण आहे, तन्मय पण बोलतो 3 तास काय थांबायचं नाही आहे, आपण दुसरीकडे स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊ आणि आता इथूनच दर्शन घेणार आहोत आणि निघू आपण. गर्दी बघू शकता तुम्ही, इतर नुसती नॉर्मल गर्दी आहे. लाईन तर तिकडपासून आहे, त्या साईडपासून आहे.
ॲक्च्युली आता आम्ही निघालो आहेत परत, कारण गर्दी खूप होती. जेव्हा मी बाहेरूनच दर्शन घेतलं. लाईन म्हणजे अगदी आता इथे बघू शकता तुम्ही, जो मेन बाहेरचा गेट आहे तिथे होता मी, आणि तिथपासून लाईन आली. तर अराऊंड एक 3 तास तरी अजून लागतील. म्हटलं की आपल्याला पोहोचायला पुन्हा रिटर्नला पण वेळ होईल, आणि मग बाहेरवर आणि आता आम्ही चाललो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये. फायनली स्वामी समर्थ गुरुपीठ तर पोचलो आहे. खाली इथून मठातून आपण निघालो आणि झालं इथे दर्शन. मठामध्ये इथे जास्त गर्दी नाही आहे. मागे मठ आहे, बघू शकता. मस्त मठ केलं आहे आतमध्ये. ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आणि ते समोर बघू शकता तुम्ही शंकराची अशी मस्त मूर्ती आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल तर हे बघा. आणि खाली पूर्ण पार्किंग आहे. वरती सुद्धा येते आणि इकडे ट्रेन पण येते. एक छोटीशी ट्रेन आहे, मिनी ट्रेन, ती खाली सोडते. खूप शांत असं वातावरण आहे इथे आणि खूप प्रसन्न वाटतं. आता जेवण वगैरे आम्ही हे हॉटेल जेवणार आहेत काका. खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी मस्त असं आम्हाला लवकर जेवण वगैरे बनवून दिला आणि टेस्ट पण छान आहेत. आपला मराठी माणूस आहे तर हॉटेल पण नवीनच काढले ना काका तुम्ही, तर त्यांना नक्कीच सपोर्ट करा. आणि तुम्ही इकडे कधी आलात नाशिकला वगैरे ह्या रूटला तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. थँक्यू. आणि आता निघालो इकडून. तर आत्ता तन्मयचा ॲक्च्युली गोप्रो झाला आहे बंद, त्याच्यामुळे त्याने तर बॅगेमध्येच टाकला आहे. आता त्याच्या मी आता लावला आहे. तर आता तसंही आम्ही एक 10-15 मिनटामध्ये आम्ही हायवेला लागू आणि मग सरळ जाऊ. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता तसाही. तर बघतो, मला जरा तन्मयची गाडी पण चालवायची, तर मग मी ती गाडी घेईन आणि तन्मय माझी गाडी घेईल. मग वातावरण एवढं मस्त झालं आहे ना. आणि आता वाजलेत 6 वाजून
54 मिनिटं झाली आहेत आणि पूर्ण काळोख झाला आहे. पाऊस तर एवढा भरला आहे आणि चालूच आहे, म्हणजे पाऊस फक्त जोरात मुसळधार असा पडत नाही आहे पाऊस, पण चालूच आहे आणि फुल काळोख केला आहे. पुढे पण माझ्या मते घाटामध्ये आपल्याला पाऊस मिळणारच आहे. तर थोडंसं जास्त पाऊस नसेल म्हणजे आपल्याला पटापट कव्हर करता येईल, कारण जवळजवळ एक 2.5-3 तास तरी दाखवत होते आम्हाला पोचायला. तर तेवढं जरा कव्हर करू आता पटापट. तर मग भेटू पुढे जर पाऊसमध्ये वगैरे काय असेल तर. कसारा घाट उतरायला सुरुवात केली आम्ही आणि जबरदस्त धुकं लागलं आहे. पूर्ण म्हणजे पुढचं दिसत नाही आहे आणि व्हॅलीमध्ये तर पूर्ण धुकं आहे. तर ट्रकची लाईन आहे त्याच्यामध्ये. जबरदस्त व्ह्यू आहे. आता इथे थोडा थांबलोय आम्ही कसारा घाटामध्ये. व्हॅलीमध्ये फुल फॉग. घाटामध्ये पण पाऊस जोरात चालू झाला आहे आता आणि थोडी भीती वाटते आता गाडी चालवायला. सावकाशच जातोय आता आपण, वेळ लागला तरी चालेल, कारण आता खूप जोरात पाऊस सुरू झाला आहे. वरती घाटामध्ये फुल पाऊस होता आणि खाली काहीच नाही. आता मस्त पुढे तर मोकळंच दिसतंय. कसारा घाटाचा व्ह्यू आहे मस्त. एक अर्ध्या पाऊण तासा तरी पोचू, म्हणजे 1 तास तरी लागेलच अजून. आणि आता ब्लूटूथची चार्जिंग संपली आहे हेल्मेटच्या, त्यामुळे तन्मयसोबत बोलता नाही आहे डायरेक्ट. तर आम्ही कंटिन्यू कॉलवरती कनेक्टेड असतो आणि आपण जर लॉंग ड्राईव्ह वगैरे कुठे करतोय, राईड वगैरे करतोय, तर इंटरकॉमची गरज असते खूप. कारण आपण मागे पुढे राहतो, कुठे रोड चुकतो किंवा पुढे काय जर ऑब्स्टॅकल्स वगैरे जर आले तर आपल्याला आधीच पुढच्याने जर बघितलं तर आधीच मागच्यांना सांगता येतं. त्याच्यामुळे इंटरकॉम हा खूप गरजेचा असतो. फायनली डोंबिवलीमध्ये पोचलो आहे आणि आता आपण आहोत माणकोली ब्रिजवरती. एक 10 मिनिटामध्ये पोचू घरी. थोडक्यासाठी पावसाने भिजवून टाकलंय. आता गरम होत होतं म्हणून मी मस्त रेन जॅकेट काढलं होतं आणि पाऊस सुरू झाला. तर मजा आली आज. एक ओव्हरऑल 2 जण होतो आम्ही, राईड करायला मजा आली. पाऊस ऊन दोन्ही पण होतं, मग काय एवढं काही वाटलं नाही. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग पुन्हा व्हिडिओमध्ये नवीन आणि वेगळ्याचा काहीतरी प्लेस घेऊन भेटू. चलो देन, बाय.